परंतु पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. आदेश आपल्याला पाहायला मिळतील. आदेश यांना पहिला निर्वाणा दिल्या पंचांनी की हा व्हाईट बॉल कॉल आहे, लाईन तुम्ही मिस करताय. आदेश गोलंदाज, समोर आहे समीर. समीरची फलंदाजी मागच्या 2 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅच. संदीप त्याच्या समवेत आहे नॉनस्ट्रायकर एंडकडे. समीरकडे असलेली फटक्यांची रेंज, त्याच्याकडे असलेली ताकद, नजाकत, टायमिंग, चेंडूवरची ती नजर, शॉट सिलेक्शन, या सर्व गोष्टी मात्र पाहण्यायोग्य आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळून काढला, पिच ऑन द टो खेळून काढला. अगदीच मगाशी वीरेंद्र सेहवागची आठवण आली, अगदी त्यांच्याच प्रतिबिंबित, त्यांच्या स्टाईलला प्रतिबिंबित हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जिथे चेंडू गवतामध्ये लपला, छुपला, थांबला, थबकला आणि इथे मात्र बॉलला जोपर्यंत अडवून फेकून देतील तोपर्यंत मी म्हणेन या धावा कंप्लीट झाल्या. 3 पंचांकडे आमचे लक्ष असणार आहे. पंच शशी मेहर सर आम्हाला इशारा करत असताना की हा चौकार असणार आहे. 4 धावा मिळाल्या. चेंडू मात्र सीमारेषेला स्पर्श करतोय, असंच काहीसं दृश्य, असंच काहीसं खरंतर इशारा आमच्याकडे करत असताना पंच सांगतायत की हा चौकार आहे. चौकारानं एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. आमचे अल्ताफ गुणलेखक आम्हाला अपडेट करत असताना सांगतायत की धावसंख्या झाली आहे ती 5. षटक क्रमांक सुरू आहे. पहिला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो आदेश आणि समीर आणि त्याच्या समवेत आहे संदीप. हाही बॉल अगदी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चेंडू आहे लाईनच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा टर्न करतायत, सांगतायत की हाही आहे व्हाईट बॉल. एका धावेनंतर मात्र नक्कीच टाळ्यांचा गजर, सिट्ट्यांचा आवाज येतोय, कारण संघाला ठाऊक आहे आम्हाला जिंकायचं आहे. पित्तलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळणार. टॉस जिंकून पहिल्यांदा फणसकोण या टीमने बॅटिंग करण्याचं डिसिजन घेतलं आणि फणसकोण या टीमचे हे बेधडक आणि बेधुंद फलंदाज, ज्यांच्याकडे या मॅचचा फॉर्म आहे. मागच्या काही 2 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मिळवली आहे तो समीर आतापर्यंत खेळ करतोय. त्याच्या बॅटमधून आलेला हा फटका सरळ बॅटनं खरं तर डाऊन द ग्राउंड खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅचमध्ये अनेक वेळा अनेक उलटफेर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु मॅच नेहमीच या आजच्या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये मात्र चित्तथरारक मात्र मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या खेळण्यातली शिस्त, त्यांच्या बोलण्यातली शिस्त, वागण्यातली शिस्त, आयोजकांचं मात्र अट्टास आहे की स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न व्हायला हवी. ओहो, सुपर्ब, इट्स अ मॅग्निफिसंट बॅटिंग. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये द वे ही एक्झिक्यूट दिस स्ट्रोक, ज्या पद्धतीनं हा फ्लाइट बॉल होता, या फ्लाइट बॉलला फ्लाइटनंच षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर ही पॉवरफुल बॅटिंग दाखवली आहे. बेधडक सुरुवात, आक्रमण आणि हल्ला बोल केलाय. पाऊस थांबलाय आणि पाऊस थांबल्यानंतर फलंदाजांना पोषक असं वातावरण, अशा परिस्थितीमध्ये आपल्या खेळातील एक वेगळा नजराणा, ही पेशकश मात्र पाहायला मिळतीये. हा बॉल अवे फ्रॉम द रीच, संरक्षात्मक बाहेर निघाले आणि म्हणूनच की काय पंच फेर बॉल डिक्लेअर करतायत. जजमेंट फसलं फलंदाजाचं. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. अंगाचा वेध घेणारा बॉल, एक बायची धाव मिळणार का? नाही, थांबवलंय आणि क्षमवलंय सुद्धा. डॉट बॉल येतोय, सलगचे 2 चेंडू डॉट. गोलंदाजाने केले कमबॅक, नाम आहे आदेश. त्यानं थांबवले फलंदाज समीरला. धावसंख्या झाली ती 14. बॅटिंग करणारी टीम फणसकोण आपल्याला पाहायला मिळतीये. 1 चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2, 6, 0-0. समीरनं मागच्या चेंडूंचं आम्ही विवरण करतोय पंच आणि फिल्डिंग टीम, बॅटिंग टीम. लक्ष असू द्या. पहिला बॉल वाईड, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईड, त्यानंतर 2, त्यानंतर 6, त्यानंतर 0-0, म्हणजे 4, 2, 6, 0-0 अशा प्रकारे 5 चेंडू झाले. 2 वाईड फेकले गेलेत या मॅच मध्ये, या षटकामध्ये. पुन्हा एकदा शरीरापासून वंचित ठेवलाय आणि वंचित ठेवून हा डॉट काढलाय. गोलंदाजी मधली त्याचं अँटिसिपेशन, जजमेंट आणि त्याची स्किल आपण पाहिली. आदेशनं या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 14 आणि कमालीची गोलंदाजी. मागचे 3 चेंडू डॉट काढले आणि अगदीच मी म्हणेन कमबॅक करत असताना षटकामध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या. चला लगेच नवीन गोलंदाज या, लगेच या नवीन गोलंदाज. फिल्डिंग लावून घ्या प्लीज.
न्यू बॉलर नेम प्लीज. राज. राजचा पहिलाच बॉल संदीपसाठी बीट केले गतीनं आणि ठप्प्यानं सुद्धा. 2 दिवस आयोजित ही स्पर्धा दरम्यान 32 संघ आपला प्रवेश आणि या प्रवेश दरम्यान कालच्या दिवसामध्ये आपण खरं तर कुडपण या टीमला पाहिलं जे फायनल मध्ये क्वालिफाय झालेत. हा आउटस्विंगचा बॉल दिस टाइम गती कमी करून फेकलेला बॉल. व्हेरिएशन इज द की आणि तोच सुसूत्रपणा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. राज या पहिल्या 2 चेंडूवर करेल का फलंदाज कमबॅक. आपल्या खेळातलं त्याचं टॅलेंट तो दाखवेल का. नाव आहे संदीप. संदीपच्या बॅटमधून हा फटका चांगला आला. इथे एका हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न फसलाय. आदेशचा आणि झेल इथं ड्रॉप झालाय. चौकार आलाय. स्पर्धा सर्वोत्तम खेळ करणाऱ्या त्या खेळाडूंची स्पर्धा या पोलादपूरच्या अनेक नामवंत आणि प्रतिभावंत खेळाडूंची स्पर्धा अनेक साहसी खेळाडूंची स्पर्धा अनेक चतुर चपर आणि चाणाक्ष अशा हुशार खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. मगाशी हर्षला आपण पाहिलं अगदी हुशारीची ती गोलंदाजी आपण पाहिली. वय वर्ष फक्त 12. त्याला मात्र समीरनं चांगलं साथ दिली. आज या मॅच मध्ये खरं तर मागच्या 2 विजयामध्ये मी म्हणेन हर्षचं सुद्धा तितकाच सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला आहे. समीरचं तितकंच कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं आहे. संदीपचं सुद्धा तितकंच कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, क्लास एफर्ट्स. फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम दाखवायचं होतं फिल्डरला. क्षेत्ररक्षकाला मात्र नक्कीच आपण दाद देऊया. या एफर्ट्ससाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त एफर्ट्स. हा खो खो पट्टू असावा, हा धावापट्टू असावा. अगदीच त्याच्या पर्सनॅलिटीकडे जर का आपण पाहिलं तर तेच आपल्याला पाहायला मिळते. पहा हे एफर्ट्स कसं कॅमेरामॅननं कैद केलंय. जबरदस्त कबड्डी पट्टू. नाव आहे निखिल. overthrow हर्ष is following. लहानपणी जी मजा करता आली नाही ती आता मजा करतायत. ओरडतायत, सिट्ट्या वाजतायत आणि आज एन्जॉय करतायत पावसाली रबर बॉल. मान्सून क्रिकेट या स्पर्धेची चर्चा होतीये. आई जननी माता चषक 2024. 5 धावा, पंजा. शेवटचा बॉल, दुसरं षटक राज. धावसंख्या झाली ती 27. पावसाळी फॉर्मॅट मधली पहिली नवी स्पर्धा, नवी आशा, नवी पल्लवी, नवी प्रेरणा आणि नवी कल्पना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलादपूर तालुक्यातील अनेक नवनव्या संकल्पना गेली कित्येक वर्ष राबवताना सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि आजही खरं तर प्रत्येकाला मोह पडावा अशी स्पर्धा मात्र रंगत असताना या स्पर्धेमध्ये आम्ही जरूर उल्लेख करू. प्रत्येकाचा सहभाग आहे. कोर कमिटी सदस्यांचा उल्लेख करायचा झाला तर त्याच्यामध्ये साहिल जाधव असतील, आमचे समीर शिंदे असतील, किशोर कदम, प्रथमेश असतील, हितेश आम्हाला पाहायला मिळतील, दीपक असतील, आदित्य असतील, विशाल, आर्यन असतील. गुणलेखकाची भूमिका आर्यननं चांगली सांभाळली. आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांची साथ मिळाली. आर्यन त्याचबरोबर अल्ताफ आहेत आता सध्या आमच्या समवेत ॲज अ स्कोरर. न्यू बॉलर मिस्टर दिनेश, 38 क्रमांकाची त्याने जर्सी परिधान केली आहे. हा बॉल ऑन द टो.
एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल नाही आहे कारण समीरकडे ताकद आहे, समीरकडे रिदम आहे, समीरकडे फॉर्म आहे. समीरला चेंडू आता फुटबॉल सारखा दिसतोय आणि त्याच्याकडे मात्र स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न हा एक खेळाचा घटक. अर्थातच ही मॅचची स्ट्रॅटेजी आहे. क्रिकेट या खेळाला प्रत्येकानं पसंती दिली आहे. आज रबर बॉलचा फॉर्मॅट आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 28. समीरनं हा बॉल तटवून काढायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये तितका संपर्क झाला नाहीये. एक डॉट बॉल अजून येईल. शेवटचं षटक आहे. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर आहे. मागचे 2 चेंडू एक खस धाव आपल्याला पाहायला मिळतीये. क्रिकेट आणि खरं तर क्रिकेट सोबत आपलं प्रत्येकाचं एक वेगळं नातं राहिलंय. प्रत्येक जण इथे उपस्थित, मग त्याच्यामध्ये आमचे क्रीडा रसिक असतील, प्रेक्षक मायबाप असतील, आमचे गुणलेखक, आमचे समालोचक, आमची टेक्निकल टीम, प्रत्येकानं आपल्या खरं तर जीवनामध्ये कधी ना कधीतरी क्रिकेट खेळलेलंच आहे. हा बॉल पहा, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, कॉल होईल परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर त्यांना भेदून छेदून अगदी आपण पाहिलंय तर बॅटिंग करणारी टीम फणस कोण या टीमच्या स्क्वॉड मध्येच गेलाय. हा चेंडू षटकार आला. ही ताकद समीरची आपल्याला पाहायला मिळाली आहे. रणसंख्या झाली ती 34. चला बसा ना, डगआउट मध्ये बसा. आपण सुशिक्षित आहात आणि सुशिक्षित असल्यासारखं आपण जरूर थोडं दर्शवा. Oh, he ball stand and a deliver. You beauty. It's a sensible batting and that was sensational performance. What a batting, what a shot that is. Magnificent batting. Samir on fire now once again. Run संख्या झाली ती 40. और द विकेट. हा ही बॉल उडवला हो आलाय येतोय. ओहो षटकार. 3 सलग चेंडू, 3 षटकार. क्रिकेटचे चित्कार, विजयाच्या गाथा आणि पराभवाचे धडे हे सर्व आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आणि त्यामुळेच की काय क्रिकेट आणि आपण हे नाते अजून बरेच दिवस असंच टिकून राहील यात शंकाच नाहीये. क्रिकेट अर्थातच आणि आपण. षटकार. धावसंख्या झाली 46. शेवटचा एक चेंडू. दिनेश अजून एक षटकार. आ भाई मुझे मार असा हा चेंडू होता. चेंडू येऊ दिला त्याच्यानंतर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चपराक लगावली. 4 षटकार आणि काय बॅटिंग केली आहे. सुपर बॅटिंग. या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 36 धावा समीरच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. या इनिंग मध्ये त्याच्या बॅटमधनं तब्बल 5 षटकार आपण पाहिले. 1 चौकार, 1 डबल आणि 2 डॉट चेंडू. अर्थातच 12 मध्ये 36 धावसंख्या काढणारा हा समीर आणि ही इम्पॅक्टफुल इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याची त्यांना साथ मिळाली ती संदीपची. संदीपच्या बॅटमधनं तब्बल आपल्याला धावा पाहायला मिळाल्या 14. आणि ही इनिंग फुलवत असताना बॅटिंग करणारी टीम फणस कोण आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली आहे तब्बल 53 या आकड्यावर आणि 54 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. चला विजयी झालेल्यांना आम्ही सूचित करू की जल्लोष करा पण थोडं संयमानं. जास्त उन्मत्त होऊ नका. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. क्विक मेक इट फास्ट आणि लगेच ओपनिंग पेर. बॅटिंग टीम
पित्तलवाडी संघ लगेच सलामीचे पहिले फलंदाज पाठवा मैदानामध्ये, घाई करा. जबरदस्त फलंदाजी साकारली. आपण पाहताय क्रिकेटचा हा खेळ, पावसाळी रबर बॉल, मान्सून क्रिकेट. क्रिकेट आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. बालपणापासून आपण या खेळाशी जोडले गेलोत. अर्थातच क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही आहे, क्रिकेट म्हणजे आपल्या आठवणी, क्रिकेट म्हणजे आपले अनुभव, क्रिकेट म्हणजे आपल्या भावना यांचा एक संगम. मी आणि माझ्या मित्रांनी घराच्या अंगणात, शाळेच्या मैदानात आणि कधी कधी रस्त्यावरही क्रिकेट खेळलंय. ते दिवस लगेचच आठवतात. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये क्रिकेट खेळलं जातं, जेव्हा जेव्हा मायक्रोफोन हाती येतो, समोर क्रीडांगण असतं आणि स्पर्धा रंगत असताना क्रिकेट या खेळाला आपण खरं तर एन्जॉय करत असतो. आपण आज पाहताय मान्सून क्रिकेट आणि मान्सून क्रिकेटचा आनंद. स्टे ट्यून विथ अस विथ रिमझिम रेन. चेंडू त्या मैदानामध्ये. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ झाला आणि मॅचमध्ये तब्बल एकंदरीत पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या उभारली गेली. 52-53 धावांचा टार्गेट सेट झालाय आणि 53 धावांचं टार्गेट चेस करत असताना पहिल्या दोन फलंदाजांकडनं मात्र नक्कीच आशा असणारे, अपेक्षा असणारे. पहिले दोन फलंदाज जर का मैदानामध्ये तग धरून उभे राहिले तर मात्र मॅचचं चित्र पलटवण्याची क्षमता ते ठेवतायत. कारण सलामीला आल्यानंतर पहिले काही चेंडू फेस करत असताना जर का पहिल्यांदा जर का आक्रमण स्वीकारलं आणि महत्त्वाच्या गोलंदाजावर जर का आक्रमण केलं तर मॅचमध्ये तुम्हाला सहज शिरकाव करता येईल. ते घडेल का, ते घडेल की नाही याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये जे
SKCC मोरगिरी आणि भैरवनाथ सडवली या दोन्ही टीम्सना आम्ही इन्व्हाइट करू की या आपण लगेच टॉससाठी कोणत्या प्रकारचा विलंब न करता घड्याळामध्ये 2:20 झालेत. कॅल्क्युलेशन आपण जरूर करूया. पहिला पोल आपण आता क्लिअर करणार आहोत, म्हणजेच ऑलमोस्ट आपण अर्धा पल्ला पूर्ण केला. दुसऱ्या पोलमधनं अजूनही आपल्याला जवळजवळ ही करंट मॅच जर का आपण बघितली गेली तर पोल क्लिअर करणारी ही मॅच, त्याच्यानंतर JSKCC मोरगिरी भैरवनाथ सडवली ही दुसरी मॅच, त्याच्यानंतर कोतवाल आणि करंजे ही दुसरी मॅच 2, त्याच्यानंतर 3 आणि मग 4. एकंदरीत आपल्याला 5 आणि 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सेमी आणि फायनल आगाऊ मॅचेस आपल्याला आहेत, त्याच्यामुळे वेळेचं बंधन सर्वांना असणारे. वेळ ही फार महत्त्वाची आहे. टाईम इज ॲज इक्विव्हॅलंट ॲज मनी आणि कुठेही टाइमपास होणार नाही याची आपण जरूर दखल घ्या. आमचे ज्येष्ठ बबनजी सकपाल या मॅचला एन्जॉय करत असताना गेले कित्येक स्पर्धा आम्ही पाहतो, त्यांची विशेष उपस्थिती असते आणि आज आम्हालाही खरं तर या पोलादपूर तालुक्यासोबत अनेक वेळा या स्पर्धांसोबत जोडत असताना मात्र अनेकांचं आम्हाला प्रेम मिळालं आहे आणि म्हणूनच की काय इथे येण्याची आमची ओढ मात्र सातत्यानं असते. आज समालोचक म्हणून या स्पर्धांसोबत जोडल्यानंतर अनेक मात्र मित्र जोडले गेले. आज तसं बघितलं गेलं तर ट्रेंडिंगप्रमाणे आपण फ्रेंडशिप डे सुद्धा सेलिब्रेट करतोय, म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा दुसरा संडे, पहिला संडे माफ करा, आज ऑगस्ट महिन्याचा पहिला संडे जेव्हा आपण कॉलेज जीवनामध्ये, माझं कॉलेज कंप्लीट झालंय त्याच्यामुळे थोडा ट्रेंडपेक्षा दूर आहे आणि हा अपील झाली आहे. हाऊ इज दॅट इज अपील सेलिब्रेशन सेलिब्रेशन अँड सेलिब्रेशन. आज फ्रेंडशिप डे आहे आणि अनेकांचे मैत्रीला समर्पित असे अनेक मेसेजेस आपल्या व्हॉट्सअपद्वारे, आपल्या इंस्टाग्रामद्वारे, आपल्या हँडल्सद्वारे मात्र आपल्या मित्रांना एकमेकांना आपण आज शेअर करतोय आणि मैत्री शेअर करण्याचा, मैत्रीला खरं तर आज न्याय देण्याचा हा दिवस. आज असं नाही आहे की आज आपण सेलिब्रेट करतो म्हणजे 364 दिवस आपण करणार नाही आहे. मॅचमध्ये काय घडतंय तर अजून एक चौकार आलाय. मोरगिरी टीमचे कॅप्टन आलेले नाही आहेत, तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल आहे. आमचे केतन घाडगे जे आज रन करतायत, वॉक करतायत, कदाचित यंदा कर्तव्य आहे असंच काहीसं आम्हाला भास होतंय. आमच्या नजरेआड ते गेलेत. केतन प्लीज घाबरू नकोस, कोणाच्याच अंतःकरणात लागेल धक्का असं आम्ही बोलणार नाहीये. धावसंख्या 10 दशकात 10 2-1-3-0 विकेट आणि 4 असा 10 धावांचा हा पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. मैत्री बद्दल आपण थोडी चर्चा करत होतो. मित्र म्हणून आज अनेक खरं तर या पोलादपूर तालुक्यासोबत जोडल्यानंतर अनेक मित्र आम्हाला सापडले. आज ज्यांचा आम्ही नाम उल्लेख करू तो आमच्या हर्षदजी मडवी, ज्यांनी आम्हाला या असोसिएशन सोबत इंट्रोड्यूस केलं. आशिष दादा घाडगे, अमित दादा घाडगे या आमच्या 2 जवळच्या मित्रांना आम्ही पुन्हा एकदा त्यांचेही नाम उल्लेख करू. त्यांनी आम्हाला आमच्या आवाजाला पसंती दिली आणि त्याच दरम्यान या मॅचमध्ये काय घडतंय तर एक अप्रतिम दर्जाची बॅटिंगचा नजारा पेश करताना बॅट्समन अरविंद याच्या बॅटमधनं आलाय हा क्लासिकल फुलचा फटका. अरविंद याच्या टी शर्टच्या मागे नंबर आहे ते 18. विराट कोहलीचं आदर्श घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय, म्हणजे संयम आणि ॲग्रेशन या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे असतील. चला DKM करंजे पायटेवाडी सर्वांनी या, एकत्र या, फोटो सेशन करायचंय कारण त्यांना माहिती आहे आता इथून प्रवास सुरू होईल तो थेट बक्षिसापर्यंत. Full toss ball got the treatment or it's taken in the deep. फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं षटकारामध्ये. ऑफ साइडला लॉंग ऑफ रिझन क्लिअर करणारा बॅट्समन अरविंदच्या बॅटमध्ये येतो सलगचा दुसरा षटकार.
आणि आता एक मित्र त्या दुसऱ्या मित्राला भेटायला गेला, त्याला सांगतोय की आता तुला चेंडू खाली फेकायचेत, जिंकण्यासाठी जरूर टार्गेटचा विचार केला तर 53 धावांची गरज असताना मात्र 53चा हा पाठलाग करत असताना एकूण धावसंख्या झाली ती तब्बल 22. 10 चेंडूमध्ये अजूनही धावा हव्यात ते 31. टॉस आम्ही करतोय. समीर शिंदेनं आज चांगला पेहराव केलाय, पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची ही पॅन्ट, अगदी एक्झिक्युटिव्ह वाटतोय समीर. क्रिकेटचे खेळाडू काल त्यांना अपयश आलं, आज ते मुख्य आयोजकाची भूमिका मात्र बजावत असताना हा बॉल आपण जरूर पाहिलं तर डॉट येतोय. आता 9 चेंडू 31 धावा. कला आहे त्या कलेचं प्रदर्शन. राकेश आउट स्विंग गतीनं बीट केलं. डॅनियल विटोरीची आठवण करून देणारं प्रदर्शन, बोटांवरची त्याची जादू ही सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पिन प्रकारची गोलंदाजी, आणि स्पिन प्रकारची गोलंदाजी म्हटली की मग बोटांवरची जादू. बोटांवरची जादू सादर करत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डॅनियल व्हिटोरीला आपण पाहतोय. अगदी तसाच पेहराव, तसाच बांधा आपल्याला पाहायला मिळाला आहे राकेशचा. आणि हाताची 5 बोटं, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा या 5ही बोटांचा जबरदस्त जादुई वापर करून आज ही गोलंदाजी सादर केली आहे. ती मॅजिकल बॉल मिस्टर राकेशनं. डावखुरे हाताचा हा गोलंदाज आज इम्प्रेस करतोय. रिदमिक बॉलिंग ॲक्शन, प्रॉपर रनअप, रिलीज ऑफ पॉइंट, अचूक टप्पा, लाईन लेंथ, त्याचा कंट्रोल, फलंदाजाला रीड करण्याची त्याची क्षमता, वैविध्यपूर्ण ही गोलंदाजी. आणि मेन म्हणजे काय तर सातत्य, चांगला कंट्रोल आहे, बेधडक अर्थातच फेअरलेस अप्रोच आहे त्याच्याकडे. हा अनोख्या शैलीमध्ये फटका सजवलाय, इम्प्रोवाइज केलाय आणि हा बॉल सरळ मिड विकेट क्लिअर करतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. आज अरविंदच्या बॅटमधनं अजून एक षटकार आलाय. रणसंख्या 6 पुढे गेली, पोहोचली ती 32 वर. 6ला 21, 6 चेंडू 21 धावा, 21. 6 बॉल 21 धावांची गरज. मॅच मध्ये शिरकाव केला या षटकारानं. 6 बॉल 21 धावा. या धावा डिफेन्स करण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल? मागचं सूत्र, मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 22 धावा ज्यानं डिफेंड केल्या होत्या, तोच गोलंदाज मिस्टर हर्ष आपल्याला पाहायला मिळालेत बॉलिंगसाठी. या मॅच मध्ये तो पुन्हा एकदा ती कामगिरी करेल का? पुन्हा एकदा आपल्या टीमच्या कॅप्टन जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी ती गोलंदाजी करेल का? 6 बॉल सलग तिसऱ्यांदा असं काही घडतंय की हर्षकडे ही रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे. 6ला 21 डिफेंड करायचे आहेत हर्षसाठी. हा पहिलाच बॉल बीट केलाय. बीट करत असताना त्यांना नॉन स्ट्रायकर एंडकडे फेकून दिलाय. रन आउटची विकेट असणार. हो आहे. क्या बात, क्या बात, शाबास. क्रिकेट या खेळाला वयाची मर्यादा नसते. तुम्ही कोणत्याही वयोगटामध्ये असताना तुम्हाला परफॉर्मन्स देता येईल. तुमच्याकडे ती धमक असायला हवी, तुमच्याकडे ते कौशल्य असायला हवं, तुमच्याकडे तो अनुभव असायला हवा. मॅचमध्ये तुमचा फेअरलेस अप्रोच, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं कौशल्य, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. काय फिरवलंय बॉलला. आता आपल्याला सांगता येईल की बोटांवरची जादू कशा पद्धतीने त्यानं सादर केली आहे. मगाशी आम्ही डॅनियल व्हिटोरीचा उल्लेख केला, मगाशी आम्ही राकेशचा उल्लेख केला, आता आपण उल्लेख करतोय हीच बोटांवरची जादू, हीच ती 5 बोटं. आणि या हाताच्या 5 बोटांचा काय छान वापर केलाय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो हर्ष. मॅजिकल बॉलर, मॅजिकल बॉलर, फ्रंट लाईन बॉलरला लाजवेल अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन निखिल आपल्याला पाहायला मिळालेत. स्विंग बाय अ बॉलर, मिसेस बाय बॅट्समन, त्याच्यानंतर रनआउटची विकेट, हाईट, फ्लाईट, लेंथ, डेप्थ, विड्थ, स्ट्रेंथ, या सर्व गोष्टी आपल्याला आज पाहायला मिळाल्या या फलंदाजाकडे. नाव आहे हर्ष. हाफ ट्रॅकर बॉल डाऊन द ग्राउंड, मिस टायमिंग स्ट्रोक, एकच धाव. स्वतः गेलेत. पहा ती जिद्द, पहा ते साहस, पहा ती चिकाटी हर्षची, आणि पहा हे डेडिकेशन, पहा हे एफर्ट्स. टी शर्ट्सवर लिहिलंय
ते खरं तर नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. नाव आहे हर्ष, वय आहे फक्त 12.5. कमी वयोगटामधील हा खेळाडू अगदी लहान वयामध्ये ही कारकीर्द त्यानं गाजवली आहे. क्रिकेटचं लक्ष केंद्रित करणार आहे, सह्याद्री तालुक्याचं लक्ष केंद्रित करणारं परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालं आहे. लय भारी. 2ला आता 4ला आता धावा हव्यात त्या 19. मगाशी आम्ही उल्लेख केला हाताची 5 बोटं, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा यांचा प्रॉपर वापर केला आणि वापर करून हा फलंदाज सुद्धा बाद केलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, पहा हे सेलिब्रेशन, पहा कशा पद्धतीनं कौतुकाची थाप मिळाली आहे, शाबासकीची थाप मिळाली आहे पाठीवर. नाव आहे हर्ष आणि हर्षने या कमालीच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली आणि काय कमालीचं कमबॅक केलंय. वाव वाव वाव, जबरदस्त. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. मागे त्यानं पाहिलं नाही, तो थांबला नाही, तो थकला नाही. न थांबता, न थकता, न घाबरता त्यानं ही गोलंदाजी केली. सलग 3 मॅचेस मध्ये असा परफॉर्मन्स. मागच्या काही 2 वर्षामध्ये मला वाटते संदीप, मी तर असा खेळ अजूनपर्यंत या वयोगटातील खेळाडूकडनं मी अजूनपर्यंत पाहिला नाहीये. जबरदस्त, सुपर बॅटिंग. भरपूर कौतुक झालं आणि प्रशंसा सुद्धा झाली. का होऊ नये. कौतुकास्पद हा खेळ आहे, कौतुकास्पद त्याचा परफॉर्मन्स आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता 3 चेंडूमध्ये 19 मध्ये मॅच ऑलमोस्ट जिंकली आहे. आता 3 सलग जरी षटकार आले तरी सुद्धा मॅच मध्ये पकड मजबूत आहे. पहिला बॉल षटकार आलाय, काही हरकत नाही हेच सांगतोय समीर ॲज अ टीम कॅप्टन. विकेट किपर आता 2ला अजूनही हव्यात त्या 13. मागच्या काही 2 मॅचेसचा आत्मविश्वास इतका आहे या गोलंदाजाकडे की तो आता घाबरणार नाहीये. तो आता बिनधास्त फेकणार. त्याला आता लाईन सापडली आहे, त्याला आता लेंथ सापडली आहे, त्याला आता चेंडूची जो कंट्रोल आहे, तो नियंत्रण आहे, तो सापडलाय. आणि त्यानं आज या संपूर्ण खरतर खेळामध्ये या वैयक्तिक पातळीवर मात्र त्यानं जबरदस्त इम्प्रेस केलंय. गावाचं नाव आहे ते फणसकोण, खेळाडूचं नाव आपण पाहताय हर्ष. 6 चेंडू 21 त्याला डिफेन्स करायच्या होत्या. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली, सांघिक रन आउट तिथेही तो होता. 2 धावा मिळाल्या दुसरा बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 6. 2 चेंडू 17 हव्यात. आता इथेही झेल टिपेल का? ओ झेल टिपलाय. वाव वाव वाव, काय झेल टिपलाय. पहा तो बॉडीचा कंट्रोल आणि पहा ती क्रिकेटची जिद्द, पहा तर क्रिकेटचं साहस, ते धाडस आणि क्रिकेटची समर्पकता. जबरदस्त. नाव आहे हर्ष, जिथे पाहावं तिथे हर्ष. त्याच्या चेहऱ्यावर हर्ष, त्याच्या टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर हर्ष, आनंद, विजयाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आणि का असू नये, 1 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. आशिषजी घाडगे यांच्याकडनं कॅश प्राइज 100 रुपये आलेत या परफॉर्मन्स साठी. त्याच्या विकेट या मॅच मध्ये आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट, 1 रन आउट. तिथेही त्याला कदाचित 4 ते 5 पॉइंट ही मिळतील. गोलंदाजी करत असताना 21 धावा होत्या त्याच्या षटकामध्ये. आतापर्यंत चेंडू झालेत 5, त्यानं धावा खर्च केला त्या फक्त 8. म्हणजे मोठ्या फरकानं या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. परफॉर्मन्स असावा तर असा. 13 धावा हव्यात, 1 चेंडू. एक धावा मिळेल का? नाही. तर 13 धावांच्या फरकाने विजय मिळवलाय आणि विजयाचा शिल्लेदार, मॅच मध्ये घुसखोरी करणारा हा गोलंदाज अगदी कमी वयामध्ये ज्यानं अप्रतिम खेळ साकारला. आणि 200 रुपयाचा कॅश प्राइस ॲज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन समीर शिंदे